सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. अम्मी, अम्मी तू इथे? स्वारी खुश दिसते आज. हो म्हणजे तसंच काहीच. सुशांत आवडलाय ना तुला? बबडे, तू आलीस ना, खूप बरं वाटलं. ओ माय गॉड, एवढ्या लहान वयात केवढा मोठा विचार करतेस तू. आई आणि काय ग, ही सगळी अक्कल जयवंतच्या वेळी कुठे गेली होती? त्याचंच तर राहून राहून आश्चर्य वाटतंय मला. पण ताई, राहून राहून एकच विचार येतोय ग, म्हणजे आपल्या घरावर येणारं संकट कसलं आणि कुठून येणार. हॅलो, मी तेजस्विनी बोलतेय. हा नमस्कार मॅडम, मी अनिल शारंगपाणी बोलतोय. एवढा वेळ का लागला फोन उचलायला? सॉरी मॅडम, मी जरा. साहेब कुठे आहेत? साहेब अजून ऑफिसला आलेले नाहीयेत. ते केव्हा येणार आहेत हे विचारण्यासाठी मीच फोन करणार होतो. अहो साहेब रात्रभर घरी आलेले नाहीयेत, म्हणून मी आता तुम्हाला फोन केला साहेब कुठे आहेत विचारायला. इट्स अ सिरियस मॅटर. सिरियस? काय झालंय? काल उशिरापर्यंत मी ऑफिसमध्ये होतो. काम संपलं आणि मी जायला निघालो. साहेबांना विचारलं की निघताय का, ते म्हणाले की तू जा. खूप थकलायस, उद्या उशीर आलास तरी चालेल. पालना जाऊ नका, मुद्द्याचं बोला. साहेब कुठे आहेत? हो, साहेब म्हणाले की मी निघतोय, तू जा, काही काळजी करू नकोस. काळजी? तुम्ही कसली काळजी करत होतात? तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. मला खरं काय ते सांगा, काय झालंय? कामाच्या ताणामुळे काल साहेब खूप थकलेले वाटत होते. मी त्यांना विचारलं की साहेब निघताय का, तर ते म्हणाले की तू जा, मी निघेन. आणि तुम्ही निघालात, घरी गेलात स्वतःच्या आणि झोपलात शांतपणे. मी ते रात्रभर साहेबांना फोन लावते, ते फोन उचलत नाहीयेत. मी ते रात्रभर जागे आणि तुम्ही तिथे घरी जाऊन ढाराढूर झोपला होतात. कसले मॅनेजर आणि सेक्रेटरी तुम्ही? अशी काळजी घेतात स्वतःच्या साहेबांची? आता एक काम करा, तिथे ऑफिस मध्ये शोभण्यासारखे उभे राहू नका. जाऊ साहेबांचा शोध घ्या आणि मला फोन करून कळवा काय समजतंय ते.
माई, तुम्हाला इथे बसायचं असेल तर शांतपणे बसा, आणि फोन करायचा असेल तर आपल्या खोलीत जाऊन फोन करा, इथून फोन करू नका. हे बघा, मला कुणालाही फोन करायचा नाहीये. उलट सकाळपासून तुम्हालाच बरेच लोक कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतायत. तो पत्रिकावाला 10 वेळा त्याचा फोन येऊन गेला. काय सांगायचं त्याला? मला कुणाशीही बोलायचं नाहीये. त्याला सांगा मी अवेलेबल नाहीये म्हणून. आणि ते घरी आले तर? मला कुणाशी बोलायचं नाही, कुणाला भेटायचं नाहीये, कळलं? अहो पण तर काय आहे? हे बघा, बबडीचं लग्न होईपर्यंत रागवणार नाही, चिडणार नाही, असं तुम्ही मला वचन दिलं होतं ना. आठवत आहे ना तुम्हाला? मग काय झालं सांगा ना. आभाळ फाटलंय. अस्मिता अस्मिता काय झालं सांगा ना. आभाळ फाटलंय. पायाखालची जमीन सरकली आहे. काय करावं काही सुचत नाहीये. हे बघा, तुम्ही असं कोड्यात बोलू नका. मला सरळ काय ते सांगा. संग्रामने काय केलंय का? नाही, संग्रामनी काही केलं नाही. तो लांब बसून आपली फजिती बघत असेल, एन्जॉय करत असेल. आदित्यनी स्वतःची अब्रू स्वतःच्या हाताने घालवली, आणि ती घालवलेली अब्रू मातीत शोधत असेल, भीक मागत असेल अब्रूची. हे बघा, नेमकं काय झालंय ते मला सरळ, सोप्या आणि साध्या शब्दात सांगाल का? म्हणजे आदित्यने काय केलंय का? पैशाचा घोळ घातलाय का? पोलिसांनी त्याला पकडलंय का? का त्यांनी कसला गुन्हा केलाय? आदित्यनी तसा कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. पोलीस त्याला शोधत नाहीयेत, पोलिसांनी त्याला पकडलं नाही, असं काही झालेलं नाही. हा, पण त्याच्या हातून एक घोड चूक झाली आहे. कसली? म्हणजे तुमचं आदित्यशी काही फोनवर बोलणं झालं का? अहो, मी तुम्हाला सरळ विचारते. तुम्ही जर आता मला उत्तर दिलं नाहीत ना, तर मी पोलीस स्टेशनवर जाईन आणि आदित्यला शोधून घेऊन येईन. त्याची काही गरज नाही. आदित्य कुठे आहे मला माहिती नाही. तेव्हा मी आधीच ऐकायला हवं होतं. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमची बुद्धी विपरीत झाली की खूप मोठं नुकसान ओढवून घेता. कंपनीचं दिवाळं निघतं, खूप मोठं नुकसान होतं तुमचं. थोडं थोडकं नाही, 60 कोटींचं. किती? 60 कोटी. साठ कोटी. 60 कोटी. 60 कोटी. दचकू नको रे, मी आहे. घे पाणी, पी. शुद्ध पाणी आहे. तुला इथे पाण्याची बाटली मिळत नसेल ना? पी पी, शांतपणे पी, सांडू नको खाली. तुम्ही कसे काय आलात? तुला भेटायला. मला भेटायला? लवकर आठवण झाली माझी. मला वाटलं आता मला पोचवल्यावरच भेटायला येते की काय. आज कशी काय आठवण झाली तुम्हाला माझी? कारण तू स्टेटमेंट दिलंयस, माझं नाव घेतलंयस. तेव्हा म्हटलं पोलिसांनी मला पकडण्याआधीच जाऊन ती आपण टॉर्चर रूम बघून येऊ. त्या टॉर्चर रूम मध्ये गेल्यानंतर गुन्हेगार पोपटासारखे बोलायला लागतात म्हणे.
म्हणून साहेबांना रिक्वेस्ट केली, जयवंत साहेबांना मी तिथेच भेटतो. इथे नाव घेतलंस तू माझं. काय नाही, घाबरू नको, मारणार नाही. मला माहिती आहे, एक जीवे कानाखाली वाजवली ना तुझ्या, पटकन प्राण जाईल तुझा. फुकट 302 मध्ये अडकवतील मला. घाबरू नको, मारणार नाही. सांग, इथे नाव घेतलंस का तू माझं, आणि का घेतलंस? तुमचं एकट्याचं नाही घेतलं, अभिजितचं सुद्धा घेतलंय. साला इतके दिवस झाले एकटाच सडतोय मी इथे, साधं कोणी भेटायला सुद्धा आलं नाही मला. ते साधी कधी चेहऱ्याला पावडर लावले नाही मी, आणि म्हणजे ड्रग्सचा मोठा बिझनेस करतो. आता तर वाटायला लागले की इथून बाहेर पडल्यावर हाच बिझनेस करावा. हळूहळू अंडरवर्ल्ड मधल्या काही पंटरशी माझ्या ओळखी पण वाढू लागल्यात. मस्त बिझनेस आहे. कराल? मला फायनान्स कराल? नाही, तुझी चिडचिड मी समजू शकतो. कसं आहे, पावडरची ने-आण करताना तुला पकडलाय म्हणजे आता पोलीस पोहोचवणारच. पैसे खातील तरीही पोचवतील. दुर्दैवानं नेमका त्या दिवशी त्या नाकाबंदीमध्ये कसा काय तू अडकलास, प्लॅन केल्याप्रमाणे, काही कळत नाही मला. पोलिसांना म्हणे त्याची आधीच खबर होती. अभिजितच्या गाडीचा नंबर त्यांच्याकडे होताच. उचललं मला. फक्त तुला एकट्यालाच. अभिजितची तब्येत अचानक बिघडली, तो परत गेला. जयवंतराव, अजून किती वेळ लागेल साईटवर पोहोचायला? मला वाटतं एक तास दीड तास तरी अजून लागेल. म्हणजे शेटने जवळच्या डाक बंगल्यावर आपली राहायची सोय केलेली आहे. उद्या सकाळी नाश्ता केल्यावर आपल्याला पुन्हा फार्म हाऊसवर परत यावं लागेल. उद्या सकाळी? या. बापरे, मला वाटलं होतं की आपण रात्रीतच परत येऊ म्हणून. आय थिंक कठीण आहे. काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे बरं नाही वाटत आहे? पाहिजे तर मी ड्राईव्ह करतो. तुम्ही ड्राईव्ह करालो, पण औषधाशिवाय मी एवढा वेळ राहू शकेन असं नाही वाटत मला. मी काय म्हणतो जयवंतराव, पुढे जिथे टर्निंग मिळेल ना आपल्याला, आपण यू टर्न घेऊन परत जाऊया. मला, इफ यू डोंट माइंड, मला फार्म हाऊसवरती सोडून तुम्ही गाडी घेऊन जा. आणि बरोबर प्लॅन केल्याप्रमाणे तू त्या नाकाबंदीमध्ये सापडला. चल रे, उतरल्याला टाक. सर, तुमचा त्यात एक गैरसमज होतात. सर, ह्यात मला कोणते मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करताय. सर, ऍटलिस्ट मला अभि सरांना किंवा संग्राम शेट्टी तरी मला फोन लावून द्या प्लीज. चल चल चल, तू पहिला गाडीत बस. गाडीत बसाल, गैरसमज बसाल. मी बघतो तिकडे पोलीस स्टेशनला गेला. माझे एक मिनिट माझं जरा ऐका सर. तू गाडीत बस पहिला, चाल. प्लॅन कुणाचा? अभिजितचा? शक्यच नाही. अहो, मग यासाठी तो स्वतःची गाडी कशाला वापरेल? राम, योगायोग की प्लॅन? ते आज न उद्या मला कळेलच. या धंद्यातल्या छोट्या मोठ्या पंटरशी माझ्या ओळखी वाढल्यात सगळ्यांची. पूर्ण खणून काढतो की नाही बघाच तुम्ही. पण तुम्ही कसे काय कष्ट घेतलेत मला आज भेटायला? काळजी करू नको, यासाठी एक वकील बघून ठेवलाय मी, बोलवलाय त्याला. आठवड्याभरात तुला इथं बाहेर काढतो का नाही बघ. आणि अभिजितला आत टाकतो. टाकाल, तुमचा काही नेम नाही. तुम्ही काही करू शकता हो. माझ्या आयुष्याची वाट लागलेलीच आहे. माझी बायको मला सोडून गेली आहे, त्यामुळे मी असा सडापटी. मला नक्की माहित नाही, पण तुम्हीच जर मला आत टाकलं असेल ना, तर थँक्स.
ही नवीन लाईन ओपन करून दिल्याबद्दल थँक्स संग्राम शेठ. बोल रे, काय खबर आणलीस? भाई आमचं जागीरदार कुटुंब आहे ना, टोटल लॉस धांद्यात. कशामुळे रे? कशामुळे म्हणजे काय, ती मल्टीनॅशनल कंपनी कोणती ती आली, त्याच्यावर कसला तो झाला टाईप केला नाही आणि टोटल लॉस झाले. आणि लॉस झाल्या झाल्या आमचे आदित्य सर आहेत ना, ते बेपत्ताच म्हणजे गायबच. बेपत्ता झाले नाहीत रे, बेपत्ता तर त्यांना व्हायचंच होतं. म्हणजे तुम्ही केलं की काय? अरे निमित्त फक्त मल्टीनॅशनल कंपनी आहे. आणि आता बघ त्या जहागीरदार म्हाताऱ्याची जहागिरी कशी धोक्यात येते. काय भाई म्हातारा म्हणताय, अजून कामाला मी त्यांच्याकडे आणि त्यांचं मीठ खातोय मी. हल्ली वरचीवर टेन्शन मध्ये असतात तो, आणि कसं हल्ली वरचीवर बरं पण नसतं त्यांना. मला काही कळायलाच मार्ग नाही राहिलाय. कसं बरं असेल रे, करोडोंचा लॉस झालाय त्यांचा. पाहिलंस लाडक्या मुलाचा हट्ट किती महागात पडलाय ते. त्या लाडक्या मुलामध्ये शॉलेट लॉस झालाय खरंच. आणि आता बघ त्या संग्राम शेठची मदत न घेता एका मल्टीनॅशनल कंपनीशी करार करतायत. त्यांना म्हणावं पहिला आपल्या स्वतःच्या मरणाचा करार करून ठेवा. मरणाचा करार कसला, त्यांच्याबद्दल मला माझ्या मरणाचा करार करायला पाहिजे. का रे, तू काय कोणाचं वाकडं केलंय? मी वाकडं नाही केलंय, पण त्या मल्टीनॅशनल कंपनीने आमच्या जहागीरदार साहेबांचं वाकडं केलं. आमच्या जहागीरदार साहेबांचं वाकडं झालं म्हटलं माझी नोकरी जाणार, म्हणजे मी रस्त्यावर येणार, आणि मी रस्त्यावर येणार म्हटलं माझ्या घरातले पण रस्त्यावर येणार, म्हणजे आमच्यावर उपासमारीचीच वेळ हो. हे बघ, जोपर्यंत संग्राम शेठचा आपल्या डोक्यावर हात आहे ना, तोपर्यंत कुणाच्या बाप्पाला देखील घाबरायचं नाही. आणि बघ अशाच मला वेळच्या वेळी खबरी देत राहा. मग बघ ते संग्राम शेठ तुला कुठे पोहोचवतात ते स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नसशील अशा ठिकाणी. डायरेक्ट पोचवणार की काय मला? चल निघ आता. आता ही खबर संग्राम शेठला द्यायला हवी. शेठ खुश होती. जय हो. वेळा सांगत होतो की या रस्त्या बंधात पडू नकोस म्हणून. आपल्याला फक्त मार्केटिंगची गरज आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणीच ऐकलं नाही ना माझं. अभि, अरे शांत हो. आता पण न्यूज ऐकूया का जरा? बघ ना, आदित्य दादा घरी येत नाहीये ना, त्याचं खापर तिथे सेक्रेटरीवर फोड. आता त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला नाहीये, तर त्याला काय माहिती असणार? खरंय ग तुझं, पण तेजस्विनी तरी काय करणार बिचारी. हे असे कपडे घालून काय आला? सराफांकडे जायचंय ना, का माडीकर बरोबर येणार आहेत? ऑफिसला निघालोय. तू कुठे निघालीयस? आधी सापडत नाहीये, परत घरी जाऊन नक्की काय निर्णय घ्यायचा कळत नाहीये. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,